उपस्थित असलेले श्री निलेश चाडवेलकर सर, की जे आत्ताच पुण्यावरून आलेले आहेत आणि कार्यक्रम झाल्यानंतर ते लगेच पुण्याला निघणार आहेत. म्हणजे आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत, काल सुद्धा जे गेस्ट आले होते प्राध्यापक डॉक्टर ढोले सर, जे खास या कार्यक्रमासाठी पुण्यावरून आले होते आणि कार्यक्रम झाल्यानंतर तसंच ते पुण्याला गेले. त्यामुळं निलेशजी सरांचे, ढोले सरांचे तर आपण विशेष आभार मानले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जयकृष्ण पुराणिक सर, त्याच्यानंतर डॉक्टर वडनेरे सर, त्यांचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला झालेलाच आहे, आणि डॉक्टर वसंत बर्वे सर यांचा देखील परिचय झालेलाच आहे, आणि उपस्थित सर्व शिक्षक तसेच व्हॉलेंटियर. गेले 2 दिवस आपण विविध विषयावरती तज्ञांनी दिलेले जे मार्गदर्शन आहे आणि व्याख्यान आहेत त्याच्यामध्ये आपण रस घेतलेला आहे आणि इंटरेस्ट घेऊन आपण ती व्याख्यानं ऐकलेली आहेत असं मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो. कारण याच्यामध्ये आम्हाला जो पार्टिसिपेंटचा रिस्पॉन्स अपेक्षित होता तो आम्हाला निश्चितपणे मिळालेला आहे. वास्तविकपणे वर्कशॉप घेण्याचा आमचा फक्त एकच असा उद्देश होता की सगळ्या शिक्षकांना एकत्र आणायचं. म्हणजे आपल्या नाशिकमधले जे शिक्षक आहेत वी कम टू नो इच अदर, आणि जे काही 15 मिनिटं चहाचा असतो किंवा अर्धा तास जेवणाचा असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्यापैकी डिस्कशन होतं, आणि त्याच्यामुळे शिक्षकांना एकत्र आणायचे, शिक्षकांचे देखील याबद्दलचे व्ह्यूज जाणून घ्यायचे, हा एक त्याच्यामागचा उद्देश असतो. दुसरं जसं मी आम्हाला सांगितलं की सायन्स फोरम म्हणून आम्ही काही लोक काम करत आहोत सायन्स फोरमच्या नावाखाली, आणि हे सगळे विज्ञानप्रेमी लोक आहेत. आणि पहिल्याच लेक्चरला मी पहिल्याच दिवशी हे सांगितलं की याच्यामध्ये कोणी हे फॉर्मल ग्रुप आहे ना, सॉरी इनफॉर्मल ग्रुप आहे हा, याच्यामध्ये कोणी अध्यक्ष वगैरे नाही. आणि आमची इच्छा अशी आहे की शिक्षक देखील काही आपल्याकडे जे आहेत की ज्यांचा एखादा विषयावरती चांगला अभ्यास असेल तर त्यांनी आम्हाला अवश्य जॉईन व्हावं. आपण त्यांची काही लेक्चर्स ठेवू शकतो. पुढे जेव्हा आम्ही काही वर्कशॉप घेणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करू शकतो. तसेच आम्ही विविध शाळेमध्ये जाऊन हे असे प्रयोग दाखवून ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग किंवा या काही गोष्टी आम्ही त्यांच्याशी त्या शाळेमध्ये डिस्कस करत असतो. तर या आणि तुम्हाला जर का शाळेमध्ये काही कुठली मदत लागली की एखादा इन्स्ट्रुमेंट आहे त्याची माहिती करून घ्यायची, एखाद्या प्रयोगाचं सेटअप करायचं, त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला केव्हाही बोलू शकता. आम्ही रिटायर्ड असल्यामुळं आम्ही फ्रीच असतो आणि आम्ही कुणी आम्हाला बोलवतो काय फोनची वाटही बघत असतो, त्यामुळं तो एक भाग आहे ते तुम्ही अवश्य करू शकता. आजचा जो आपला 2 दिवसाचा कार्यक्रम झालेला आहे याबद्दल काही पार्टिसिपंट्सचं मनोगत आम्हाला, आमचा कार्यक्रम आणखी चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल किंवा आमच्या कार्यक्रमामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत का हे जाणून घेण्यासाठी आपलं मनोगत आम्हाला आवश्यक आहे. त्यामुळं त्या दृष्टीनं मी सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या आधी ओपनिंग करून घेऊ 1 मिनिट. त्यापूर्वी आपण कन्क्लुडिंग सेशनचं ओपनिंग करून घेऊया. त्याच्यासाठी मी जयकृष्ण पुराणिक यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं ओपनिंग करावं, आणि बर्वे सरांना विनंती करतो की हे ओपनिंग कसं होतं आहे हे त्यांनी सांगावं. तुम्हाला भारत माता दिसते तिथे, आणि क्षत्रियांचा फोटो पण लावलेला आहे, आणि आमचा सायन्स फोरमचा लोगो तिथे आहे. हे सगळं जिओजिब्रामध्ये तयार केलेलं आहे, आणि तिथे ते 3 समय आहेत ते आता पेटतील बघा. त्यामुळे सध्या मी कुठेही प्रोग्रामला जर गेलो तर त्यांना सांगतो की समय, वाती, कापडाच्या वड्या वगैरे काही आणू नका, मी समय घेऊन येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या समय आहेत, कोणाला 3 नाही चालत, 5 पाहिजेत.
तर ते चेंज करून दाखवा त्यांना. साफ केले. हा थोडं स्क्रोल करा, थोडं स्क्रोल करा. हा 3 ते 8 पर्यंत किती पण समय तुम्ही लावू शकता. आणि या जिओजिब्रा सॉफ्टवेअरचं तुमच्या सगळ्या शिक्षणामध्ये खूप उपयोग आहे. मगाशी ज्या केमिस्ट्रीच्या मॅडम आल्या होत्या त्यांना मी 9वीतली सगळी ॲटॉमिक स्ट्रक्चर्स, त्याच्या भोवतीचे इलेक्ट्रॉन क्लाउड्स हे मुव्हिंग करून त्यांना दिलेले आहेत. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला काही असं हवं असलं तर लांडगे सरांना सांगा, ते मला घेऊन येतील. कारण मी डिपेंडंट व्हेरिएबल आहे. वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस हे किंवा जास्त वेळा प्रवीण जोशी असतात, पण अदरवाईज लांडगे सर दोघं जण एक्स ॲक्सिस आहेत, मी वाय ॲक्सिस आहे. तर हे काही आणि अनेक काही गोष्टी मी तुम्हाला गणिताचे पण काही सांगू शकेन. हे सॉफ्टवेअर गणित आणि सायन्स आणि आर्ट हे 3D शेप्स सुद्धा याच्यात बघण्याची सोय आहे. मग कोणाला तरी मी ते 3D शेप दाखवले सुद्धा, कारण मी चष्मा पण घेऊन आलेलो आहे 3Dचा. तर ते असं हे वर्साटाईल सॉफ्टवेअर आहे. यांचा थोडासा विरोध आहे त्याला, पण इट डझंट मॅटर. थँक्यू व्हेरी मच. कोणी पण मला बोलवू शकता. सर आम्हाला घेऊन येतील तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे बर्वेसरांना बोलवायचं असेल, बर्वेसरांना सांगितलं तरी ते आम्हाला बोलवणार आणि आम्ही तुमच्या शाळेमध्ये येणार. आणि ते म्हणतात तसं काही त्या सॉफ्टवेअरला विरोध आहे अशातला काही भाग नाही आहे. ते कदाचित जर का काही जास्त टेक्निकल असेल तर तेवढाच भाग वगळून ते जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तसं ते सांगतात. या एवढीच फक्त चर्चा झालेली आहे. असो, तर आपण पुढे जाऊयात. आजच्या या कन्क्लुडिंग सेशनच्या कार्यक्रमासाठी आता आपण थोडेसे काही मनोगत घेणार आहोत. आणि आम्हाला त्याच्या मागचा उद्देश असा आहे की हा कार्यक्रम आणखी चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याबद्दल आम्हाला काही सूचना मिळाल्या. आमच्याकडून काही त्रुटी जर का राहिलेल्या असतील तर त्याही आम्हाला अवश्य सांगाव्यात. आणि त्याच्यासाठी सर्वप्रथम मी रसिका कुलकर्णी मॅडमना आमंत्रित करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व विज्ञान शिक्षक वृंद, आपण कालपासून 2 दिवस सर्व विज्ञान आणि मॅथ्स म्हणजे सायन्स आणि मॅथ्स या संदर्भातले वेगवेगळे सगळे जे काही गुरुवर्य आहेत त्या सर्वांचे व्याख्यानं ऐकले. आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या काही ट्रिक्स होत्या त्या सगळ्या आपण आत्मसात करायचा प्रयत्न केला. काही ज्या ट्रिक्स होत्या त्या आपण लिहून घेतल्या किंवा नोट डाऊन केलेल्या आहेत. मला असं वाटतं कालपासूनचे सर्व सेशन्स हे खूप छान झालेले आहेत. फक्त त्यात एक सर मी सांगू इच्छिते की प्रत्येक सेशनला अजून थोडासा जास्त वेळ मिळाला असता तर जास्त चांगलं झालं असतं. म्हणजे जे काही आमचे क्वेश्चन्स आन्सर्स आहेत किंवा अजून आम्हाला जे काही त्यातनं मिळालं असतं नॉलेज ते जास्त मिळालं असतं असं आम्हाला वाटतं. देणाऱ्याने देत जावं तसं आज झालेलं आहे की सायन्स फोरमचे जे सर्व सदस्य आहेत त्यांनी आपल्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसामध्ये आपल्याला शक्य तेवढं जास्त जितकं घेऊन जाता येईल तितकं त्यांनी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं 2 दिवसामध्ये म्हणजे मी जर एक ओव्हरलुक केलं तर आपल्याला नवीन पुस्तकांची माहिती झाली, नवीन पुस्तकांची नावं कळली, त्यानंतर YouTube चॅनल्सची नावं कळली की ज्याच्यामध्ये आपण काही सर्च करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. केमिस्ट्रीचे किंवा मॅथ्सचे वेगवेगळे फंडे, वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्याला कळल्या. आपण असं म्हणतो की सगळे सब्जेक्ट्स दे आर कोरिलेटेड टू इच अदर. सो ते जे आहे ते कोरिलेशन आपल्याला इथे कळलं. म्हणजे सकाळी वडनेरे सरांनी जे काय सांगितलं आपल्याला की मॅथ्स जे आहे ते आपण स्टोरी टेलिंग मधनं सांगू शकतो. केमिस्ट्री आता मगाशी मॅडमने एक उल्लेख केला की केमिस्ट्री शिकवताना त्यांनी स्टोरीचा उल्लेख केला. म्हणजे आपण आर्ट, मॅथ्स आणि सायन्स हे आपण एकत्र करून सुद्धा मुलांपर्यंत पोहोचू शकतो.
आणि सायन्स फोरमशी मी 2 वर्ष झाले रिलेशनमध्ये आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. काल संजय ढोले सरांनी जी मोबाईल व्हॅन सांगितली सायन्स लॅब, ती शाळेमध्ये जेव्हा आणली होती नाशिक एज्युकेशन सोसायटीमध्ये, तर मी सरांशी कॉन्टॅक्ट केला. मला 2दा ती व्हॅन आणावी लागली. त्याला प्रवीण जोशी सर आणि लांडगे सर साक्षीदार आहेत, कारण त्या व्हॅन जेव्हा फर्स्ट टाइम आली त्यावेळेस खूप पाऊस पडला, त्यामुळे ती ओपनच करता आली नाही. आणि सेकंड टाइम मग परत तिला आम्हाला मागवावं लागलं. ते खूप छान अमेझिंग अनुभव आहेत. मुलांना ती व्हॅन खूप छान पद्धतीने बघता येते. त्यातले एक्सपेरिमेंट्स जे आहेत ते करता येतात. लिक्विड नायट्रोजनचा एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण सहजासहजी शाळेच्या लॅबमध्ये दाखवू शकत नाही. तो लिक्विड नायट्रोजनचा एक्सपेरिमेंट त्या सायन्स लॅबमध्ये ती जी मोबाईल व्हॅन आहे त्याच्यामध्ये ते करून दाखवतात. आणि कुठल्याही प्रकारचं मानधन ते आपल्याकडनं घेत नाही. तर तो एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. तुम्ही आवर्जून तुमच्या शाळेमध्ये किंवा जवळच्या शाळा मिळून जर कधी आपण तो मागवली व्हॅन तर त्याचा मुलांना निश्चित फायदा होऊ शकतो. आणि सायन्स फोरमचे सगळेच जे काही गुरुवर्य आहेत ते सर्व गुरुवर्यांना आपण जर शाळेमध्ये लेक्चर्ससाठी बोलवलं तर ते नक्की येतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. वसंत बर्वे सरांना आम्ही शाळेत बोलवलं होतं. प्रवीण जोशी सर, लांडगे सर हे नेहमीच येतात. आता त्याच्यामध्ये आज 3 नावं अजून ॲड झालेली आहेत. आचार्य सरांचं, वडनेरे सरांचं हे नक्की या वर्षामध्ये आमच्या शाळेत येतील. तर हा एकंदर 2 दिवसाचा जो काही अनुभव होता तो खूप छान होता. आणि ह्याच्यातनं नक्कीच आम्हाला काहीतरी मार्गदर्शन तर मिळालंच, पण एक इन्स्पिरेशन घेऊन आम्ही आज इथून जातो आहोत. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. आणखी कोणाला काही सांगायचं? आणखी 2 पार्टिसिपंट्स. की मॅडमने जे सांगितलं त्यात पॉईंट इज नोटेड की क्वेश्चन ॲन्सर्ससाठी थोडासा वेळ मिळायला पाहिजे. म्हणजे त्यानुसार पुढचे आम्हाला लेक्चर्स जे निश्चितपणे त्या पद्धतीनं प्लॅन करता येतील. प्लीज कम. आणखी कोणाला काही सांगायचं? Yes, please. सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ त्यांना नमन करून मी माझे 2 शब्द बोलते. 2 दिवस कसे गेले ॲक्च्युली कळलंच नाही. आणि एवढं सगळं म्हणजे अनुभवी व्यक्तींकडनं आमच्यासारख्या टीचरांना एवढं छान मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल खरंच आम्ही सगळेजण आनंदी आहोत. फक्त अजून एक अपेक्षित माझं पर्सनल मत आहे की जे तुम्ही दाखवलं करून ते आम्हाला सुद्धा करता आलं असतं तर खूप छान बेटर झालं असतं. म्हणजे आम्ही सुद्धा तो प्रयोग करून जेव्हा आम्ही करतोय आणि आम्ही अनुभव घेतो त्यावेळेस तो अनुभव आम्हाला कळल्यानंतर आमच्या स्टुडंटला आम्ही बेटर दाखवू शकतो असं मला वाटतं. हे माझं पर्सनल मत आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, पण माझं पर्सनल मत आहे. त्याच्यानंतर म्हणजे इतका छान अनुभव आला की 2 दिवस मी येवल्यावरून आले सर आणि मी आय थिंक मी इथेच असेल की नाशिक सोडून बाहेर आलेली, पण 2 दिवसाच्या याच्यामध्ये थकवा जाणवला नाही. आणि एक्सपेरिमेंट करता करता खरंच आम्हाला खूप आनंद झाला. म्हणजे डेफिनेटली ह्या एक्सपेरिमेंटचा उपयोग आम्ही करूयाच आणि करतो सुद्धा आहोत. आता जे 9th मध्ये चॅप्टर आहे साऊंड, तर आपल्या जे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं म्हणजे हे काही डिफिकल्ट नाही आहे. जसं मॅडमनी सांगितलं केमिस्ट्रीमध्ये ज्या घरच्याच वस्तू आहे आणि घरच्याच वस्तूंचा वापर आपण करून मुलांपर्यंत नेऊ शकतो. काहीतरी त्यांना लॉजिकली थिंकिंग करायला भाग पडू शकतो. त्या टाईपमध्ये जर म्हणजे टीचरांना खर्चही होत नाही आणि जर बेटर वे जर काही प्रयोग मुलांना दाखवायचे असेल तर मुलंच इतके उत्सुक असतात. हा मला स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे आपल्याला आणण्याची गरजच नाही पडत. आता तो डेन्सिटीचा प्रयोग मॅडमनी सांगितला तर मी तो करायचा ठरवला होता वर्गामध्ये.
तर मुलांनीच त्याच्यासाठी पोटॅटो आणले, सॉल्ट आणला, 2 बीकर आणले, लॅब आहेच आमच्याकडे, 2 बीकर आणले. तर एका याच्यामध्ये साधं पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये बटाटा टाकला तर तो सिंक होतो, बॉटमला जातो. आणि त्याच्यानंतर मिठाचं प्रमाण ॲड करत गेलो. जसं जसं मिठाचं प्रमाण वाढत गेलं त्यानंतर तो जो बटाटा आहे तो फ्लोट होत गेला. त्याच्यानंतर माझ्यातल्याच काही स्टुडंटनी त्याच्यामध्ये रबर टाकून बघितलं, कोणी पेन्सिल टाकून बघितलं, म्हणजे काय काय फ्लोट होतं हे मुलांना इतकं इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि तेव्हापासून सायन्स हा डिफिकल्ट जो त्यांच्यासाठी होता सब्जेक्ट तो इतका सॉफ्टली होऊन गेला की आज माझ्यापेक्षा माझे स्टुडंट उत्सुक असतात. आणि मॅथ्सचा एक पॉईंट घ्यायचा झाला तर पॉझिटिव्ह इंटेगर आणि निगेटिव्ह इंटेगर हे बऱ्याच मुलांना खूप कन्फ्युजिंग होतं. तर त्याच्यामध्ये काही आपलं लॉजिकली फॅमिली रिलेशन टाकलं तर तो इंटरेस्टिंग पॉईंट झाला. हे पण म्हणजे यासारख्या फोरममधनं आम्हालाच खूप बरं काही शिकायला भेटतं आणि डेफिनेटली आम्ही हे मुलांपर्यंत एकदम पद्धतशीरपणे पोचवू शकतो याचा खरंच आम्हाला अभिमान आहे. आणि डेफिनेटली असे फोरम अजून अटेंड करण्याची माझी तर इच्छा आहे. माझं स्टार्टिंग आहे म्हणजे फूड टेक्नॉलॉजीला मी जॉब केलेला आहे, तिथे पण त्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष म्हणजे रागीपासून बनवलेलं, म्हणजे विद्यार्थी इतका लॉजिकल थिंकिंग करतो, आपल्यापेक्षा बेटर हा विद्यार्थी करतो आणि त्याच्यात फक्त गाईडलाईन करायचं काम हे टीचरांचं असतं. आणि हेच तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलं. तर मी सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांना परत एकदा आभार मानते. आणि रिक्वेस्ट आहे सर, जर तुम्ही येवल्याच्या शाळेमध्ये येत असणार तर मी डेफिनेटली तुम्हाला आपण दप्तरमुक्त शनिवार ही योजना राबवतोच आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आजच आमंत्रण करते. ओके, थँक्यू. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण बोलवलं तर आम्ही नक्की येणार हे लक्षात ठेवा. आणि जसं तुम्ही सांगितलं की आम्ही काही ॲक्टिव्हिटी करून दाखवल्या, आमची खरं तर हीच इच्छा आहे की या ॲक्टिव्हिटी यासाठी लागणारे साहित्य तुम्ही बनवावे. त्याच्यासाठी काही अडचण आहे तर आम्ही केव्हाही मदत करायला तयार आहोत. तर पण म्हणजे तुम्ही स्वतः करायला तुम्ही चुकणार असा मला आत्मविश्वास आहे. आणि मग त्याच्यातून सुधारणा होऊन तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटी आणखी चांगल्या करता येतील. कारण मी सुद्धा हे करत असताना पुष्कळ लेणे जाळलेले आहेत, त्यामुळे मी इतक्या आत्मविश्वासाने सांगू इच्छितो. तर तुमची सुद्धा सूचना चांगली आहे आणि ती मान्य आहे. आणखीन एक पार्टिसिपंट, कारण आम्हाला हे सजेशन फार उपयोगी पडणार. यस प्लीज. मी बरीचशी फिजिक्सची खेळणी केलेली आहेत आणि ती वसंत बर्वे सायन्स एवढं जर तुम्ही टाकलं ते यूट्यूबवरती त्याचं डिस्क्रिप्शन पण दिलेलं आहे. आणि त्याच्याकरता माझा दिल्लीत चांगला प्रचंड सत्कार झालेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे, IIT दिल्ली. तर ते तुम्ही करू शकता स्वतः घरी. आणि ज्यांना तरी काही अडचणी असल्या तर दुपारी 4 नंतर माझ्या घरी केव्हाही या, मी तुम्हाला मदत करीन. माझ्या घरचा सगळा खेळण्यांचा खजिना तुम्हाला दाखवेन. मी एकदम रिकामा मनुष्य पडलेला असतो 4 नंतर. 4च्या आधी येऊ नका, तो पण झोपलेला असतो. संदीप. अजून एक पार्टिसिपंट. यस प्लीज. Good evening, everyone. Respected organizers, teachers, and everyone present over here. मुझे मराठी नहीं आती बिल्कुल भी, तो आई विल प्रेफर टू स्पीक इन हिंदी अगर आप लोगों को कंफर्टेबल हो तो, और इंग्लिश. तो मुझे यहाँ पर आकर सीखने को बहुत कुछ मिला. कुछ कॉन्सेप्ट्स ऐसे थे जो आते थे, लेकिन एक होता ना, उन पर धूल चढ़ गई थी बिकॉज वो रिवाइज नहीं हो रहे थे और उनको कैसा अच्छे तरीके से लिया जा सकता था वो सर ने बहुत अच्छे से एक्सप्लेन किया. और एक सजेशन जो आया था वो एक्चुअली में हमारी ही तरफ से आया था कि टू प्लीज़ गो बाइलिंगुअल, जो सर ने अपनी तरफ से बहुत अच्छे से ट्राई करा टू यूज़ हिंदी, इंग्लिश एंड मराठी ऑल लैंग्वेज साइमल्टेनियसली, जिसके लिए आई एम वेरी थैंकफुल टू द ऑर्गेनाइजर्स एंड टू एवरीवन. थैंक यू फॉर दैट.
आई वुड लाइक टू शेयर एक्सपीरियंस. मैं यहाँ पर सिर्फ थैंक्स बोलने के लिए और एक एक्सपीरियंस शेयर करने के लिए आई थी विच आई वांटेड टू शेयर एट दैट टाइम एज वेल. आई स्ट्रांगली बिलीव कि बच्चा कुछ तब अच्छे से लर्न कर पाता है व्हेन इट गो हैंडी टू हिम. फॉर एग्जांपल, मैं ग्रेड 4 के लिए मदर टीचर हूँ. सो आई टीच देम इंग्लिश, ग्रामर, मैथ, साइंस एंड सोशल साइंस. तो एक चैप्टर था आवर बॉडी इन साइंस. अब उसमें उनको हमें ऑर्गन सिस्टम पढ़ाने थे. अब जैसे हमने पढ़ा था ये सर्कुलेटरी सिस्टम है, ये डाइजेस्टिव सिस्टम है, टीचर ने डायग्राम ड्रॉ करके बता दिया एंड दैट्स इनफ. पर जब मुझे चैप्टर पढ़ाना था, मैंने प्रिंसिपल मैम की गाइडेंस में चैप्टर बच्चों को पढ़ाया एंड शी गेव मी आइडिया कि जितना उनको इन हैंडी लेकर जाओगे ना वो उतना अच्छे से परफॉर्म करेंगे. सो फर्स्ट व्हाट आई डिड, इन स्पाइट ऑफ कॉलिंग देम स्टूडेंट्स, आई कॉल्ड देम डॉक्टर्स. And they were so excited and they were like, okay, we are doctors today. तो I made a chart. उस चार्ट में मैंने हर चीज़ को assemble किया, which can be open. सारे organ system series wise मैंने उनको assemble किया और मैंने क्लास को ग्रुप में डिवाइड करा. Then I called up them, doctors, are you ready for an operation today? और उस चार्ट पेपर को मैंने नाम दिया because I designed it in the form of a boy. तो मैंने उसको नाम दिया चिंटू. आज हम चिंटू के ऊपर ऑपरेट करने वाले हैं. सो दे वर एक्चुअली कटिंग इट और वो सारे ऑर्गन्स अच्छे से देख रहे थे तो उनको वो याद हुए. एक होता है ना कि हमारी क्लास में हर लेवल का स्टूडेंट होता है. कुछ ऐसे होते हैं जो बहुत क्विक लर्नर्स होते हैं और कुछ जिनको हम स्टार किड्स बोलते हैं. हम स्लो लर्नर ना बोलकर स्टार किड्स बोलना प्रेफर करते हैं. इवन जब चैप्टर का सब खत्म हो गया, उन्होंने अच्छे से ग्रास्प कर लिया, सब हो गया, एक टाइम आया इवैल्यूएशन का. इवैल्यूएशन के वक्त व्हाट आई नोटिस्ड, ग्रेड 4 में अगर हम सपोज एग्जांपल लेते हैं एक्सक्रीटरी सिस्टम का, तो उसमें बताया जाता है किडनी, यूरेटर, यूरिनरी ब्लैडर एंड यूरेथ्रा. दैट्स इट. इससे ज़्यादा डीप में नहीं जाता. लेकिन वहाँ क्योंकि वो चीज़ उनको इन हैंड गई थी तो मैंने सिर्फ उनको एक थोड़ा सा पुश किया था एंड आई गिव देम कि भाई इसके अंदर अगर आप किडनी के अंदर डाइसेक्ट करते हो तो यू विल फाइंड मेडुला एंड कॉर्टेक्स. इससे ज़्यादा मैं आगे नहीं गई थी, बस एक स्टेप फॉरवर्ड में आगे गई थी. पर उनको वो पुश मिल गया और उनको वो क्यूरियोसिटी डेवलप हुई कि भाई नहीं, वी आर डॉक्टर्स, तो शायद और आगे भी कुछ हो सकता है. एंड आई नोटिस्ड इन द क्वेश्चन पेपर वो स्टार बच्चे ने भी लिखा था रिनल पिरामिड्स एंड आई वाज शॉक कि भाई 4th क्लास का बच्चे ने रिनल पिरामिड्स मेंशन किया है जो कि टीचर ने नहीं बताया. द रीज़न बीइंग क्योंकि उनके अंदर वो क्यूरियोसिटी जनरेट हुई और उनको एक स्टूडेंट ना बनाकर जो मैंने उनको पोजीशन दी तो बच्चे को लगता है ना कि नहीं भाई आज हम स्टूडेंट नहीं है, आज हम डॉक्टर्स हैं. कभी मेरी क्लास में बच्चे टीचर्स होते हैं, कभी साइंटिस्ट होते हैं. सो दीज वे द वे दे आर डेवलपिंग. और ये चीज़ मैंने खुद ने ऑब्जर्व करनी नहीं सीखी. लाइक मुझे भी पढ़ाते हुए टीचिंग सेशन ज़्यादा टाइम नहीं हुआ है. ये चीज़ मुझे जिन्होंने सिखाई होती हमारे प्रिंसिपल मैम और हमारे साइंस फोरम के ऑर्गेनाइजर्स. जब इन्होंने साइंस एक्टिविटी वीडियो शुरू की तब आई सॉ कि नहीं, हम अपने बच्चों को लिमिट करते कि नहीं मेरे बच्चे को शायद इतना ही आ सकता है, इससे आगे वो नहीं कर पाएगा, या फिर उनका बच्चे भी छोटे हैं, इससे आगे नहीं जा पाएंगे. पर जब वो एक्टिविटी सेशन आया उसके बाद आई रियलाइज़ कि नहीं, वो हमने सोचा था कि मेरा बच्चा इससे आगे नहीं कर पाएगा. Actually, they can go far away from our imagination. So I would like to convey a message कि प्लीज़ आप उनको बाउंड मत करें बॉक्स के अंदर. आप उनको जितना पुश करेंगे, जितना एक हैंड देंगे, वो उतना अच्छा परफॉर्म कर पाएंगे. थैंक यू एवरीवन. Thank you very much. You are rightly pointed out that we should not restrict the students to syllabus only. They can go beyond that as well. म्हणजे जसं आपण विचारतो की गुड टीचर कोण आहे. गुड टीचर म्हणजे जो वर्गामध्ये शिकवतो, फळ्यावरती नोट्स देतो, तो गुड टीचर आहे. बरोबर आहे. मग बेस्ट टीचर असतो का? नसतो. बेस्ट टीचर इज द वन हू टीचेस द स्टुडंट हाऊ टू लर्न. आणि एकदा हे मुलं हे शिकले की शिकायचं कसं. कारण एक आणखीन आस्पेक्ट आहे जो आपल्या डिस्कशनमध्ये आलेला नाही, खरं तर मागे यायला पाहिजे होता.
तो म्हणजे सेल्फ लर्निंग. म्हणजे मुलांना आपण सेल्फ लर्निंग कडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आणि जसं मॅडमने सांगितलं किंवा आपण पाहतो आहोत मुलांमध्ये सुद्धा खूप क्युरिओसिटी असते आणि त्यांच्यामध्ये प्रचंड एनर्जी असते. आणि त्यांची ती एनर्जी प्रॉपर डायरेक्शनला जर का आपण ओरिएंट केली तर ते खूप पुढे जाऊ शकतात. याच्यानंतर मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांची इंट्रोडक्शन करण्याची विनंती करतो. आजच्या कन्क्लुडिंग सेशनचे सर्व सदस्य, डॉक्टर वसंत बर्वे सर, डॉक्टर राजेंद्र वडनेरे, श्री निलेशजी छाडवेलकर आणि पुराणिक सर. तर खूप ओळख करून देण्यापेक्षा मी एक 2-3 मिनिटात मला काय एक्सपिरियन्स आहे यांच्याबद्दलचा तेवढंच मी सांगणार आहे. कारण मग बाकी खूप मोठे आहेत सर्व. वडनेरे सरांची सकाळी ओळख झालेलीच आहे त्याच्यामुळे तो प्रश्न मिटला. बर्वे सरांबरोबर के इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते तिथले फाउंडर प्रिन्सिपल आहे. आपण ते म्हणतो वगैरे म्हणजे तेच बोलतो आपण. त्यांच्याबरोबर मी जेव्हा ते काही एक्झिबिशन पाहायला गेलो होतो त्यांच्याबरोबरच मी होतो. तर तिथला प्रत्येक टीचर, लॅब असिस्टंट वगैरे सर भेटल्या पाया पडायचा. बरं एवढ्यावरच नाही थांबलेलं. आता आम्ही परवा पुणे युनिव्हर्सिटी पुण्याला रायसोनी युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. सरांबरोबर आम्हाला खूप ठिकाणी फिरायला मिळतं खरं तर तिथले व्हाईस चान्सलर गेले पाया पडले म्हणजे. आणि मग तिथे आमची कशी थेप ठेवली गेली वगैरे असेल तर काही प्रश्न नाही. म्हणजे जस्ट हे किती मोठे आहेत म्हणजे. आणि ते मोठे याच्यामुळे आहेत की त्यांना सायन्स शिकवायचं आहे आणि सरांनी कंटिन्यू 5 तास त्या मुलांना शिकवलं. मला वेळ नाही दिला ती गोष्ट वेगळी पण ठीक आहे. बरं त्यानंतर पुराणिक सर हे इंडस्ट्रीमध्ये मी कॉलेजला असल्यापासून इंडस्ट्रीमध्ये आहे. त्याच्या आधीपासूनही आहेत वगैरे इथपर्यंत मला माहिती होतं. मी MSc असताना वडनेरे सरांना आम्ही एकाच क्लासमेटच आहोत. मी प्रोजेक्ट जो केला होता तो मायक्रो कॉम्प्युटर बेस्ड प्रोजेक्ट केला होता. तो रॉम प्रोग्रॅमिंग करायचा होता. ती नाशिकमध्ये कुठेच सोय नव्हती. कुठून तरी तो रॉम प्रोग्राम कुठे करायचा वगैरे वगैरे. मग पुराणिक सरांची ते ॲपलॅबमध्ये होते मुंबईला, ठाण्याला. ते ॲपलॅबमध्ये होते कुणा तरी म्हणजे त्यांच्या नावावरनं. मग मी ते ॲपलॅब सिस्टीमला गेलो पुराणिक सरांना शोधायला वगैरे. थोडासा वेळ होता मध्ये कुणाला तरी विचारलं. क्युरियासिटी खूप असते. मुंबईला मी प्रथमच गेलो होतो तेव्हा. ठाण्याला गेलो म्हणजे लॅमिंग्टन रोड कुठे असतं हे मला पाहिजे होतं कारण इलेक्ट्रॉनिक्सचे खूप दुकानं आहेत वगैरे वगैरे. ते एका माणसाला विचारलं. ते मला जवळ घेतलं. अरे म्हणजे असं कोणालाही काही विचारू नको बा, तुला कुठे जायचं सांग. म्हटलं मी असं ॲपलॅबमध्ये आलेलो आहे. तू उगाच काहीतरी म्हणजे मला वाटतं लॅमिंग्टन रोड म्हणजे नाशिकसारखं असं जस्ट जवळपास कुठेतरी असेल बा जस्ट एक. बरं अदर दॅन दॅट त्यावेळेस मग पुराणिक सरांनी मला ते रॉम प्रोग्रॅमिंग करून दिलं. म्हणजे मला ते सांगायचं आहे की कुठेच ती अवेलेबल नसताना तेव्हा पुराणिक सरांनी मला ते अवेलेबल करून दिलं. नंतर त्याच्यानंतर आमचा काही संपर्क आला नाही. सरांचं नाव मी ऐकून होतो. मागच्या वर्षी जस्ट काही कारणाने मला पिंपळे सरांनी जस्ट इंट्रोड्यूस करून दिलं. म्हणजे मागच्या वेळेस आपला जो बक्षीस समारंभ झाला मुलांचा येस तर तेव्हा पुराणिक त्याच्या आधी मला पिंपळे सरांनी ओळख करून दिली पुराणिक सरांची. आणि मग त्या ओळखीमधून मला जस्ट स्ट्राईक झालं की सर तुम्ही तेच का. तर ते म्हणतो हो म्हणे मी तोच म्हणजे. असं एक मागच्या 28 फेब्रुवारीला ते आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
तर माझ्या दृष्टीने एवढी ओळख. आणि आता तुम्हाला जे सांगतील किंवा आता ते आमच्या सायन्स फोरमच्या ग्रुपमध्ये आहेत ते इतके बेस्ट आर्टिकल टाकतात. आपण सगळा ग्रुप नंतर एकत्र करणार आहोत आणि मग तुम्ही त्यांचं आर्टिकल वगैरे वापरून आजचंच उदाहरण सांगतो. त्यांना कालच सांगितलं की तुम्ही या, म्हणजे जस्ट सकाळी 4 वाजता त्यांनी फाईल मला अपलोड केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ते रात्रभर जाऊन त्यांनी ती केलेली असणार आहे. मला खात्री आहे, माहिती नाही. बरं. आणि दुसरे जे आहे आमचे निलेश खाडवेलकर सर, ते ग्रोईंग डॉट्सचे डायरेक्टर आणि फाउंडर मेंबर आहेत. सरांची ओळख पेपरमध्ये कधीतरी वाचलं होतं, त्यांना भेटावं असं वाटत होतं. मग GMRTची जी स्पर्धा असते, मुलांनी प्रोजेक्ट करून ते पाठवायचे GMRTकडे आणि मग त्याचं ॲनालिसिस वगैरे जे करायचं, तर ते GMRT याच्या स्टेज आहे, काही बोलत नाही, पण त्याचं सॉफ्टवेअर संपूर्ण सर बघतात. बरोबर आहे, सॉफ्टवेअर संपूर्ण सर बघतात. GMRTचा लॉंग फॉर्म काय आहे? जायंट मिटेरॉलॉजिकल टेलिस्कोप जो आहे जगातला सगळ्यात मोठा आणि खूप स्वस्तात केलेला आहे. म्हणजे त्याचं डिझाईन जे आहे ते ऑप्टिमम खूप स्वस्त केलेलं आहे. मी मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवत नाही, कारण माझ्याबरोबर मोठी माणसं असतात. तर ते GMRTचं जे स्पर्धा आहे त्याचं संयोजन सर करतात. आणि मग बाय चान्स मी GMRTला फोन केला वगैरे, त्यांना काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी मला सरांचा नंबर दिला आणि मग तेव्हापासून ओळख झाली. आणि मग त्यानंतर आमचं डिस्कशन होत असताना सर काय करतात काय नाही, मी आता जास्त ओळख न करण्यापेक्षा त्यांना खास रिक्वेस्ट केलेलं आहे की तुम्ही काय करतात हे आम्हाला सांगा. ते त्यांच्या म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही बोलून आणलं असावं म्हणजे हां, तर ते सांगतील. नंतर सायन्स फोरमच्या दृष्टीने मला त्यांच्याबद्दल जे सांगायचं आहे की तेव्हापासून आम्ही कनेक्ट आहोत, म्हणजे मागच्याच वर्षापासून वगैरे वगैरे. तर आम्ही एकत्र स्पर्धा घेतली, संपूर्ण स्पर्धेचं प्रयोजन सरांनी केलं. त्याच्यानंतर आपण मे महिन्यामध्ये छंद वर्ग घेतला. छंद वर्गामध्ये 1800 मुलं ऑनलाईन छंद वर्ग घेतला पहिल्यांदा. आधीचे 35 वर्षे आपण 100 मुलांकरता मे महिन्यामध्ये घ्यायचो. आताचा हा आपण 15 सेशन काहीतरी आम्ही घेतले शनिवार रविवारचे. आणि त्याचं टोटल संयोजन ऑनलाईन संयोजन म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र कनेक्ट होतं. 1800 स्टुडंट्स कनेक्ट होते आणि ऑनलाईन त्याचं माझ्यामध्ये रेकॉर्डिंग वगैरे सर्व आहे, तर ते त्यांनी केलेलं आहे. नंतर आत्ता जो आपल्याला प्रॉब्लेम कुणी सांगितला की सेल्फ एक्सपिरियन्स पाहिजे इथे काहीतरी बनवायला देणं वगैरे, परंतु एवढ्या मोठ्या मॉबमध्ये पण ते शक्य नाही आहे. परंतु तुमच्याकडनं जर का सजेशन आलं तर ऑनलाईन सेशनवर तुम्हाला तुमच्या जागेवर बसल्या बसल्या ते इक्विपमेंट करता येतील, एवढं नक्कीच आहे. किंवा तो ऑनलाईन सेशन जरी त्याच्या लिंक्स दिल्या तर त्याच्यामधले सर्व आपल्या महाराष्ट्रातले जे बेस्ट आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी ते एक्सपेरिमेंट करून दाखवलेले आहेत. खूप बेस्ट एक्सपेरिमेंट आहेत, अशाच प्रकारचे एक्सपेरिमेंट आहेत. आणि कसं करायचं काय करायचं, किंवा तुम्हाला जर का ऑनलाईन लाईव्ह सेशन पाहिजे असेल तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. सकाळी बोलणं झालं तसं आपल्याला आनंद निकेतन शाळेकडून ती लॅब अवेलेबल होणार आहे. म्हणजे मग सायन्स फोरमच्या मार्फत किंवा तुम्ही जरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला ती वापरता येईल. म्हणजे बऱ्याच फॅसिलिटी किंवा त्यांच्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत, तर ते तुम्ही बघू शकतात, तुमच्या इथे डुप्लिकेट करू शकतात मुलांच्या साह्याने वगैरे. आणि आपला तो ड्रीम प्रोजेक्टच आहे की विद्यार्थ्यांनी करावं, त्याचे व्हिडिओ बनवावे, बेस्ट व्हिडिओ आपल्याला पुढे अपलोड करता येतील. माझ्या मते बऱ्यापैकी वेळ घेतलेला आहे. धन्यवाद. पुढचं सेशन. हे जे ॲपलॅप म्हणून जो उल्लेख केला ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे की ती लॅबोरेटरी वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. PS देवधर त्याचे प्रमोटर होते, मुख्य होते. आणि एक कॉम्प्युटरचं वारं जे भारतात आलेलं आहे त्याच्यामध्ये सॅम पित्रोडापेक्षा सुद्धा PS देवधर यांचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे. मी स्वतः त्यांना 2-4 वेळा भेटलेलो आहे
तर आपल्या भारतामधली ऑपरेटिंग सिस्टीम असावी हे त्यांनी त्यावेळी प्रपोज केलं होतं आणि त्यावर काम पण सुरू केलं होतं. पण राजीव गांधी गेल्यामुळे त्यांना परत मुंबईला यावं लागलं आणि त्यांनी PM देवधरांनी ज्यावेळी अनाऊन्स केलं की मी पीपल्स कॉम्प्युटर बनवणार आहे असं अनाऊन्समेंट केल्याबरोबर बाजारात किमती 10,000-15,000 हजारांनी कॉम्प्युटरच्या कमी झालेल्या होत्या. ही गोष्ट आहे. सुरुवातीला कॉम्प्युटर 80-90 हजार रुपयाला होते. त्यावेळी एका दिवसात देवधरांनी जाहीर केलं की मी पीपल्स कॉम्प्युटर बनवणार आहे. ताबडतोब 10,000 हजारांनी किमती कमी झाल्या होत्या. त्यामुळे देवधरांनी यावरती CRO म्हणजे कॅथोड ऑसिलोस्कोप हा भारतात बनवणारी पहिले ही मंडळी आहे. तर मी निलेशजींना विनंती करतो की त्यांनी सेशन सुरू करावं. धन्यवाद सर. सर्वात पहिले सर तुम्ही खरं आहे ना मला अशा लोकांच्या पंक्तीमध्ये बसवलेलं आहे की ज्यांचा एक्सपिरियन्स 50-50 वर्षाचा आहे आणि माझं वय अजून 50 वर्ष सुद्धा नाही. आणि तो माझ्यासाठी मी एक मोठा सन्मान समजतो. आजच्या या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं त्याचं खरं मी नंतर आभार मानायला पाहिजे, परंतु ज्या लोकांच्या पंक्तीमध्ये तुम्ही मला बसवलं तर त्याच्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सायन्स फोरमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यामुळे खरं हा 2 दिवसाचा सेशन अतिशय उत्तमरित्या पार पडला तर त्या सर्व शिक्षकांचं, आदरणीय शिक्षकांचंही मी अभिनंदनही करेन आणि आपल्याला अभिवादन करून आम्ही काय करतो ॲज अ ग्रोईंग डॉट्स म्हणून त्याच्याबद्दल पहिले सांगेल आपल्याला थोडक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर विज्ञानासंदर्भात आपण 2 दिवसापासून चर्चा करत आहात. आम्हीही मागच्या काही 4-1 वर्षापासून म्हणजे आम्ही 18 वर्षापासूनच एज्युकेशनमध्ये काम करत आहोत, परंतु ते करत असताना विज्ञानामध्ये आपण अजून काय करू शकतो, जसं वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, क्युरिओसिटी असेल, प्रश्न विचारणं असेल, हे जे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून काय कंट्रीब्यूट करू शकतो तर त्याच्या संदर्भातला एक छोटासा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडणार आहे आज. तो प्रस्ताव हा डिस्कशन मोडमध्येच असणार आहे. तुम्ही त्याच्यावर नंतर आपण भले त्याच्यावर खूप डिटेलमध्ये मीटिंग करू, कारण आता 5:30 होत आलेले आहेत ऑलरेडी आणि माझ्यानंतर आदरणीय पुराणिक सरही बोलणार आहेत, तर मला माझं थोडंसं आवर्त घेणं तितकंच गरजेचं आहे. तर आमची जी संस्था आहे तिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज म्हणून. आम्ही म्हणजे ॲक्च्युली IT मध्ये काम करतो आणि एज्युकेशनमध्ये काम करतो. तर एज्युकेशनमध्ये काम करण्यासाठी आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज म्हणून ही संस्था सुरू केलेली आहे. आणि आमच्या कामाची जी सुरुवात झाली ती 2005 साली मराठीतला पहिला डिजिटल विश्वकोश आम्ही 5000 पानांचा आम्ही तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये विश्वाच्या उत्पत्तीपासून तर आपल्या पूर्ण म्हणजे विश्वाची उत्पत्ती, भारत, महाराष्ट्र, जिल्हे वगैरे असे 5000 पानं त्याच्यामध्ये CV स्वरूपामध्ये आम्ही सगळ्यात पहिले तयार केलेला होता तो. आणि त्याला महाराष्ट्रभर पोहोचवला. खूप हजारो शाळांनी त्याला वापरला. 75,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याला CV स्वरूपामध्ये वापरला. आणि ज्या वेळेला हा 2005ची गोष्ट आहे, ज्यावेळेला आपल्याकडे डिजिटल मीडिया एवढा फोफावलेला नव्हता, त्यावेळेला हे काम आम्ही केलं आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. आणि तेव्हापासून खरं आमचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम सुरू झालं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आज आपली जी संस्था आहे ही आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 2 डिपार्टमेंटसोबत काम करतो. एक आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि एक आहे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर त्याच्या संदर्भात काय काम करतो ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही जे उपक्रम करतो आज महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही 1200पेक्षा जास्त स्कूल्स या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात दरवर्षी. आणि आपलं जे ग्रोईंग डॉट्स नावाचं जे मोबाईल ॲप आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही ही सगळं डिजिटल सिस्टम रन करत असतो, तर त्याचे आज 98,000पेक्षा जास्त युजर्सही वापर करत आहेत. आणि त्याच्यामध्ये गुगलवर तुम्ही जरी गेलात तरी त्याला 5 पैकी 4.6 एवढं चांगलं रेटिंग मिळालेलं आहे. याचं निश्चितच आम्हाला ती एक कामाची पावती आम्ही समजतो आणि अधिकाधिक काय करता येईल हा विचार आम्ही करत असतो. या मागच्या 18 वर्षाच्या कामामध्ये वेगवेगळ्या पुरस्कारांनाही आम्हाला सन्मानित करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये नॅसकॉम फाउंडेशन असेल, डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन असेल, वोडाफोन फाउंडेशन असेल, तर यांनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा डिजिटल
टूल्सचा वापर करून आपण एज्युकेशन कसं चांगल्या पद्धतीने देऊ शकतो या दृष्टिकोनातून त्यांनी आमचं वेगवेगळ्या मंचांवर कौतुकी केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रोईंग डॉट्स नावाची आमची वेबसाईट आहे ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ग्रोईंग डॉट्स नावाचं मोबाईल ॲप पण आहे आणि ग्रोईंग डॉट्स नावाचं यूट्यूबला चॅनल पण आहे ज्याच्यावर आपले सर्व विज्ञान रंगाशी रिलेटेड जे वेगवेगळे व्हिडिओज आहेत किंवा आमचे अजून काही वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर या वेगवेगळ्या मंचावर वेगवेगळ्या लोकांनी याचं कौतुकी केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काही आम्ही गोष्टी करत असतो तर महाराष्ट्रातला असा एकही पेपर नाही की ज्यांनी हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं नाही आहे. आता काय ॲक्टिव्हिटी चालतात बरं आपल्या, तर याच्यामध्ये ना खास करून आम्ही 8 ॲक्टिव्हिटी आज महाराष्ट्रामध्ये चालवत असतो. तर परत ही आमची एक शैक्षणिक मूल्यांकनाची ॲक्टिव्हिटी ज्याच्यावर आपण थोडंसं आज मी आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा करणार आहे. त्याच्यानंतर डेली ब्रेन टॉनिक याच्या माध्यमातून रोज विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबद्दल 3 गोष्टी, जगाबद्दल 3 गोष्टी, भारताबद्दल 3 गोष्टी, रोज एका व्यक्तीचं चरित्र, रोज एका ठिकाणाची माहिती, रोज एक क्युरिओसिटी क्वेश्चन आणि आजच्या तारखेचं दिनविशेष हे त्यांना आहे ना नॉलेज मॅप त्यांचा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून हे डेली ब्रेन टॉनिक त्यांना दिलं जातं. जो विश्वकोश आम्ही 2005 साली सुरू केलेला होता तर तो आता 15,000 पानांचा झालेला आहे आणि तो मराठी जे विश्वकोश मंडळ आहे महाराष्ट्राचं तर त्याच्यानंतरचा हा सगळ्यात मोठा डिजिटल एन्सायक्लोपीडिया आहे आणि तोही आम्ही आता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा 6,000 पेक्षा जास्त टॉपिक्सची इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये चित्र आहेत, नकाशे आहेत, व्हिडिओज आहेत की ज्याच्या माध्यमातून तो विद्यार्थी ते समजू शकतो किंवा ती माहिती ती तो घेऊ शकतो. त्याला एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही ऑर्गनाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर GMRTचा जो उल्लेख झाला तर GMRT ही जगातली सगळ्यात मोठी रेडिओ टेलिस्कोप आहे आणि त्यांच्यासोबत मागच्या 4 वर्षांपासून आम्ही भारतातलं सगळ्यात मोठं ॲक्टिव्हिटी बेस म्हणजे जेव्हा मॉडेल बेस म्हणतो तसं ऑनलाईन सायन्स एक्झिबिशन आम्ही भरवत आहे आणि ह्यावेळेला कदाचित ते आपण इंटरनॅशनल लेवलला सुद्धा घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस हाही अतिशय चांगला उपक्रम आहे. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच काही शिक्षकांना हा उपक्रम माहीत सुद्धा असेल. म्हणजे की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये कशा पद्धतीने आपण रुजवायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा पुढची स्टेप म्हणजे वैज्ञानिक पद्धती की बाबा पहिले कायदेनुसार नसतं त्याच्यानंतर मग त्याचा प्रयोग करायचा असतो मग त्याची निरीक्षणं नोंदवायची असतात मग ते व्यवस्थित नोंदवायची असतात आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढायचा असतो. ही जी एक पद्धत आहे तर हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ग्रोईंग डॉट्सने याच्यामध्ये राज्यस्तरावर खूप चांगल्या पद्धतीने कंट्रीब्यूट केलं. जिथं 3,000 ॲडमिशन्स होत्या तर तिथं ते आता 5,000 पेक्षा जास्त ॲडमिशन्स याच्यामध्ये व्हायला लागलेले आहेत आणि हे एक मला वाटतं एक चांगलं कंट्रीब्युशन विज्ञानाच्या बाबतीमध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. विज्ञान रंगाचा जो उपक्रम आहे तो आपण सायन्स फोरम सोबतच राबवलेला आहे मागच्या वर्षी. या वर्षाचंही शेड्यूल आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडूया आणि त्याचा भी उद्देश तोच आहे जो सायन्स फोरमचा उद्देश आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग तोच या पूर्ण या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काम करायला मिळतं की आमच्यासाठी आम्ही एक चांगली गोष्ट समजतो. गरजा महाराष्ट्र हा मुलांमध्ये जे वेगवेगळे जे कलागुण आहेत तर ते त्यांना प्रकट करण्यासाठीचं एक व्यासपीठ आम्ही देत असतो. तर त्यांच्यामध्ये जे कोणते कलागुण असतील ते विद्यार्थी या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मांडू शकतात आणि त्याच्यानंतर टॉप विथ सायंटिस्ट हा एक उपक्रम चालतो. जसं आपण आता प्रश्न विचारले पाहिजेत विद्यार्थ्यांनी याच्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर आम्ही त्याच्यामध्ये हाच विचार असतो की विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. आम्ही एक विषय देत असतो विद्यार्थी त्याच्यावर प्रश्न विचारतात आणि त्याच्यानंतर ते सायंटिस्ट त्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. तर अशा पद्धतीने हा एक उपक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून चालवला जात असतो. आता जो परत हा जो उपक्रम आहे ना तर त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगेल की आता काय होतं की आपण शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विद्यार्थी शिकतात परंतु जे आपण शिकवलेलं आहे ते वर्गामध्ये जे 40-50 मुलं आहेत तर त्या प्रत्येक मुलाला ते किती समजलेलं आहे याचं असेसमेंट काय होत नाही. मग होतं काय तर परीक्षा होतात आणि परीक्षा झाल्यानंतर मग याला जास्त एवढे मार्क मिळाले त्याला तेवढे मार्क मिळाले असं आपण ते नोट करतो आणि पुढे जात असतो. परंतु जर ह्या विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये शिकवल्या जर त्या पर्टिक्युलर चॅप्टरवर जर असेसमेंट जर झालं तर मात्र तो चॅप्टर त्या मुलाला किती समजलेला आहे ही शिक्षकांनाही समजू शकेल आणि नंबर 2 त्या विद्यार्थ्यालाही समजू शकेल की अरे माझा शाळेमध्ये किती लक्ष होतं आणि ज्याला त्याचं
जर तो चॅप्टर त्याला कमी समजलेला असेल तर आम्ही त्याला ऍक्टिव्हिटी आणि रिव्हिजनच्या माध्यमातून तो चॅप्टर पुन्हा शिकवला जातो आणि त्याचं एका चॅप्टरचं 3 वेळा असेसमेंट केलं जात असतं. आणि मग याच्यामधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात येते बरं विद्यार्थ्याला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी कुठं कमकुवत आहे हे ते विद्यार्थ्याला पहिली गोष्ट लक्षात येते. की माझे आता कोणताही वर्ग विद्यार्थी जर घेतला तर साधारणतः वर्षभरामध्ये तो 120 चॅप्टर शिकत असतो. 100 ते 120 चॅप्टर सगळ्या विषयांचे शिकत असतो. मग त्याच्यापैकी कोणते चॅप्टर मला कठीण जाते आणि कोणत्या चॅप्टरवर मी फोकस करायला पाहिजे याचं आकलन आपल्या शाळांमधून होत नाही किंवा विद्यार्थ्यालाही ते माहीत नसतं. पण हे जर शिकवले जर झालं तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. या उद्देशाने आम्ही हा उपक्रम मागच्या वर्षी राबवला आणि आज हजारो विद्यार्थी या असेसमेंट टूलचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करून घेत आहेत आणि त्याचा उपयोग करून जे काही आपल्या मधल्या ज्या काही कमकुवत गोष्टी आहेत त्या रिव्हिजन आणि ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर असा हा आमचा ग्रोईंग डॉट्स परत हा एक उपक्रम आहे. आता याच्यामध्ये ना साधारणतः स्टेप्स अशा असतात की शाळेमध्ये शिकवलं जातं, मग त्याच्यानंतर विद्यार्थ्याला ती असेसमेंट ओपन होते. ती असेसमेंट त्यांनी सोडवल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही क्वेश्चन सेट असे क्रिएट केलेले आहेत की अप्लाइंग, नोईंग आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्या बेसिसवरून आपल्याला कळतं की ह्या पर्टिक्युलर चॅप्टर स्टुडंटला किती समजलेला आहे. मग जर तो त्याला कमी समजलेला असेल तर पुढची स्टेप येते त्याचं पुन्हा त्याला शिकवलं जातं तो व्हिडिओच्या माध्यमातून आणि मग पुन्हा त्याचं असेसमेंट केलं जातं. असं 3 वेळा असेसमेंट केलं जातं आणि मग त्याच्यातून तो चॅप्टरच्या बाबतीमधला त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट वगैरेही याच्यामध्ये आपल्याला ते ॲप या आमच्या ग्रोईंग डॉट्सच्या माध्यमातून तो विद्यार्थ्यांना कळत असतो. तर आता आज या ठिकाणी मी आलेलो आहे तर मी ग्रोईंग डॉट्सच्या माध्यमातून आणि सायन्स फोरमच्या माध्यमातून मी आपल्याला एक प्रस्ताव असा देत आहे की जर हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये जर आपल्याला राबवायचा असेल तर आम्ही तो यूज आणि पे म्हणजे तुम्ही पहिले वापरा, नंतर त्याच्यानंतर त्याचं जे काही सबस्क्रिप्शन आहे 200 रुपये प्रतिवर्ष असं एका विद्यार्थ्याला फक्त 200 रुपये आम्ही चार्ज करतो. तर ते तुम्हाला जर वाटलं तर ते तुम्ही वापरू शकतात आणि त्याचा फायदा घेऊ शकतात. तर जर कोणाची इच्छा असेल तर निश्चित त्यांनी आम्हाला सांगावं किंवा नंतर आम्हाला संपर्क करावा अशी मी आपल्याला विनंती करेन. आता त्याच्यानंतर याचा एक छोटासा मी आपल्याला एक डेमो देतो आणि मग विज्ञानाच्या संदर्भात जो एक विषय आहे तर तो आपण आपल्यासमोर एक प्रस्ताव मी मांडणार आहे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. माझा मोबाईल कनेक्ट करतो त्याच्यासाठी 1 मिनिट लागतो. याच्यामध्ये ना हा जो कॉर्नर ना माझा कॉर्नर माईक द्या. आवाज येतोय ना? तर याचे हे आपलं ग्रोईंग डॉट्सचं ॲप आहे. याच्यामध्ये जे वेगवेगळे उपक्रम मी जे आपल्याला सांगितले ते 1 बाय 1 याच्यामध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, परंतु बेसिक जो आमचा प्रमुख जो उपक्रम आहे
तो म्हणजे आपला ड्रॉइंग नोट्स परत. आता याच्यामध्ये होतं कसं, तर याच्यामध्ये असेसमेंट, ॲनालिसिस आणि रिव्हिजन असे हे 3 प्रमुख पॅरामीटर्स आहेत. आता असेसमेंटमध्ये आपण ज्या वेळेला जातो तर याच्यामध्ये काय होतं की आता इथं वेगवेगळ्या असेसमेंट आपल्याला आलेल्या दिसत आहेत. जसं एखादा विद्यार्थी तर शाळेमध्ये जर एखादं जर चॅप्टर शिकवलं गेलं तर त्याची इकडं असेसमेंट क्रिएट होते. आता उदाहरणार्थ हा अनुवंशिकता आणि उत्क्रांती हा चॅप्टर आहे, तर आता याच्यामध्ये त्याचं चॅप्टरचं वगैरे नाव असतं आणि याच्यामध्ये एक वेगवेगळे क्वेश्चन्स येत असतात. एक प्रश्न सोडवायला साधारणतः 1 मिनिटाचा वेळ असतो आणि तो प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला आता हे प्रश्न येतात असेल. आता या असेसमेंटमध्ये 17 प्रश्न आहेत आता याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी मुद्दाम वाचत नाही येत ते, परंतु चॅप्टर शिकवल्यानंतर विद्यार्थी समोर एक क्वेश्चन सेट असतो, त्याचं असेसमेंट होतं या क्वेश्चन सेटच्या माध्यमातून आणि याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट आणि सगळे चॅप्टर्स आपण कव्हर केलेले आहेत या सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून. आणि आता त्याच्या माध्यमातून नेमके रिपोर्ट्स कसे तयार होतात किंवा त्या पर्टिक्युलर स्टुडंटचं नेमकं त्याच्यासमोर असेसमेंट कसं येतं ते आपण एक बघणार आहोत. आता याच्यामध्ये हे तो ज्यावेळेला विद्यार्थी सोडवत असतो प्रश्न, त्याच्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. एक म्हणजे नोईंग, फॅक्ट बेस्ड आणि काही अप्लाइंग लेवलचे प्रश्न याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत की जेणेकरून आपल्याला कळावं की हा नेमका चॅप्टर कसा त्याला समजलेला आहे याच्यासाठी. आता बघा इथे आहे ना त्याचे एक रिपोर्ट कार्ड आलेले आहे. म्हणजे 17 प्रश्न आपण त्याला विचारले, त्याच्यापैकी 6 प्रश्न त्याच्या बरोबर आले, म्हणजे त्याचा स्कोर हा 35% आलेला आहे. खूप चांगला स्कोर त्याचा आलेला नाही आहे. ज्या वेळेला असं होतं तर आता इथं एक ॲक्टिव्हिटी आलेली आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या वेळेला जातो तर हे चॅप्टर त्याला पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून शिकवलं जातं. मग ही ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला तो पूर्ण शिकतो पुन्हा, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तो ते चॅप्टर पुन्हा शिकतो आणि ही ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला तो कंप्लीट करतो तर सेम चॅप्टरवर त्याला पुन्हा एक नवीन असेसमेंट येत असते. असं एका वेळेला एका चॅप्टरचं 3 वेळा असेसमेंट आपण त्या विद्यार्थ्याचं करत असतो आणि त्याचं एक सुंदर असं एक ॲनालिसिस तयार होतं आणि त्या ॲनालिसिसमध्ये ज्यावेळेला आपण जातो तर त्याच्यामध्ये आता इथे बघा सब्जेक्ट वाईज दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट येतो आणि त्या सब्जेक्टवर जर क्लिक केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती त्याचा स्कोर आलेला आहे, चॅप्टर वाईज काय स्कोर आहे हेही आपल्याला इथं त्याचं कळत असतं. आणि मग आता एखादा जर चॅप्टर जर घेतला तर मग प्रत्येक चॅप्टरमध्ये पहिली असेसमेंट, सेकंड असेसमेंट, थर्ड असेसमेंट याच्यामध्ये आपल्याला काय त्याची प्रगती होते की नाही होते हेही इथं त्याला लक्षात येत असतं आणि त्याचं कोणकोणते चॅप्टर चुकलेले आहेत काय आहेत प्रश्न हेही आपल्याला त्याच्यामध्ये समजत असतं. तर अशी ही आमची असेसमेंट पद्धत आहे. तर आपल्याला जर वाटलं तर निश्चित तुम्ही आम्हाला संपर्क करा, मी अशी आपल्याला विनंती करतो. त्याच्यानंतरचा एक महत्त्वाचा जो विषय आहे तो विज्ञान विषय असा आहे की आता आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आपण विज्ञान गंगेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम करतो. जसं GMRTचं झालं किंवा NCSC झालं किंवा विज्ञान गंगा झालं किंवा हॉबी क्लासेस झालं किंवा आजची ही ॲक्टिव्हिटी सुद्धा घ्या. तर याच्यामध्ये होतं काय की आपण मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये येतो. ते 2 दिवस असतील किंवा ती ॲक्टिव्हिटी असेल, ती ॲक्टिव्हिटी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मोटिवेट होऊन ती करतो. पण घरी गेल्यानंतर आहे ना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यापायला लागतो आणि त्याच्यामधला जो काही एक कंटिन्युटी असायला पाहिजे तर ते आपण मिस करायला लागतो. म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भातली असेल, आपल्या संदर्भातली असेल किंवा कोणत्याही बाबतीतली असेल तर ती कंटिन्युटी आपण मिस करायला लागतो आणि ही एक नुसती ॲक्टिव्हिटी म्हणून राहून जाते. त्याची मुवमेंट आपल्याला तयार करता येत नाही. मग ही मुवमेंट आपल्याला कशी तयार करता येईल या दृष्टिकोनातून थोडासा आपल्यासमोर एक विचार मांडतोय. जर आपल्याला पटला तर तो आपण निश्चितच पुढे घेऊन जाऊया असं माझं आपल्या सगळ्याला सजेशन आहे. तर आता याच्यामध्ये काय होतं बरं की आजची जरी आपण ॲक्टिव्हिटी केली घरी गेल्यानंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत आपण किती जोरकस पद्धतीने पोहोचवलेलं आहे हा पण एक महत्त्वाचा तितकाच विषय. आणि तो पोहोचवण्यामध्ये एकमेकाला जोपर्यंत आपण सहाय्य करत नाही, म्हणजे ज्याला आपण कम्युनिटी लर्निंग म्हणतो, की एकमेकाच्या सोबत येऊन जोपर्यंत आपण याच्यामध्ये शिकत नाही आणि शिकवत नाही तोपर्यंत ही गोष्ट पुढं जात नाही. हा मागच्या 4 वर्षाचा आमचाही थोडासा अनुभव आहे. म्हणजे GMRTची एक ॲक्टिव्हिटी होते आणि ती संपली की तो विषय थंड होऊन जातो. ओके,
मग याला आपण कसं मोटिवेशनमध्ये कायमस्वरूपी ठेवू शकतो? तर याच्यामध्ये मी एक आपल्यासमोर एक असा विचार मांडतोय की आपण विज्ञान विभागात स्कूल ऑफ सायन्स म्हणून सगळं करू शकतो का, एकत्र काही करू शकतो का? कम्युनिटी लर्निंगमध्ये आता कम्युनिटी लर्निंग म्हणजे काय? त्याच्यामध्ये खास करून 3 टप्पे येतील. एक, एक्सपर्ट्स लोक राहतील. नंबर, जसं आपण 2 दिवसापासून एक्सपर्ट लोकांचं बघतोय, त्याच्यानंतर शिक्षक आहेत जे ॲक्च्युली डिलिव्हरी करणार आहेत आणि एक आहे आपला विद्यार्थी आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण सातत्याने काही एक सर्कल आपण बांधू शकतो का? हा एक भाग आपल्याला याच्यामधून साधायचा आहे. तर मग याच्यामध्ये आपण असं करू शकतो का की काही विद्यार्थ्यांची आपण मेंटरशिप घेऊ शकतो का? म्हणजे 5 मुलं असतील, 10 मुलं असतील, मग त्यांची एक शिक्षकाकडे ती जबाबदारी आपण घेऊ शकतो का? 5 मुलं असतील, 10 मुलं असतील आणि त्यांच्यासाठी आपण 50 कन्सेप्ट आहेत किंवा 10 कन्सेप्ट आहेत, त्या मुलामध्ये ते आपण एका वर्षभराच्या पिरियडमध्ये, एका 3 महिन्याच्या पिरियडमध्ये, 6 महिन्याच्या पिरियडमध्ये ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये रुजली आहे का? ओके, आता क्युरियोसिटीचा आपण सगळेच विचार करतोय, क्युरियोसिटी रुजवायची कशी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, बरोबर? मग क्युरियोसिटी रुजवायची म्हणजे काय करायचं बरं? मग याच्यामध्ये जसं टिल्लू सरांनी सांगितलं, वेगवेगळ्या आता या मॅडम आल्या होत्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. मग असे एकमेकांच्या विचारातून क्युरियोसिटी रुजवण्यासाठी तुम्ही काय केलं? हा 1 तासाचा 2 दिवसांचा हा विषय बिलकुल नाही आहे. इट्स अ प्रोसेस. आज एक गोष्ट आहे, उद्या काहीतरी नवीन गोष्टी, परवा अजून काही नवीन गोष्टी. तर याच्यामध्ये आपण जर एकत्र आलो आणि या स्ट्रक्चरमध्ये जर गेलो की हा प्रत्येक शिक्षकाने जर 5 मुलं 10 मुलं त्याच्यामध्ये आपण त्यांची जबाबदारी घेतली आणि मग त्याच्यामध्ये ह्या मुलामध्ये आपण क्युरियोसिटी तयार करायचा तर प्रश्न विचारतो का? हा पर्टिक्युलर मुलगा तो विचारत नाही, मग काय करायला पाहिजे आपण? याचं एक पूर्ण एक सिस्टम, एक स्ट्रक्चर आपण डेव्हलप करावं आणि त्याच्या माध्यमातून आज तुम्ही 100 लोक आहात, बरोबर? 100 शिक्षक याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. आपण 10 मुलांची जरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर आपण 1000 मुलांमध्ये हा विचार अतिशय चांगल्या पद्धतीने रुजवू शकू आणि त्यांना आपण पुढे घेऊन जाऊ शकू. आणि त्याच्यामध्ये मग सातत्य पण राहील. म्हणजे आता ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. सरांनी खूप चांगले उपक्रम सांगितले, पुराणिक सर पण अजून सांगणार आहेत, पण ते उपक्रम झाले की नाही झाले, केले की नाही केले, याचं पण स्ट्रक्चर, याचं पण एक असेसमेंट, एक भाग आपल्या या विज्ञान सायन्स फोरमच्या माध्यमातून आपण त्याला रुजवावं आणि त्याच्यासाठीचं एक पूर्ण आपण एक स्ट्रक्चर उभं करावं असा मी आपल्यासमोर एक प्रस्ताव ठेवतोय. आणि निश्चितच हा छोटा विषय नाही आहे, तो खूप मोठा विषय ॲक्च्युली, सातत्याने जाणारा विषय. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे क्लब्स असू शकतात, विज्ञान मेळावे असू शकतात, प्रदर्शनं असू शकतात, जे आपणच एकत्रितरित्या करू शकतो आपल्या त्या 10 मुलांसाठी. आणि ज्यावेळेला या स्ट्रक्चरने आपण त्यांच्यावर काम करू तर निश्चितच एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला उपक्रम म्हणून आपण त्याला रुजवू शकू असं मला वाटतंय. आणि तो मी आज तुमच्यासमोर मांडतोय. कदाचित आपण याच्यावर निश्चित भविष्यामध्ये काम करू शकू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी इथं थांबतो. मी पुन्हा सायन्स फोरमचं खूप खूप आभार व्यक्त करेन की आम्ही जे काम करतो ते आपल्यासमोर मांडण्याची आम्हाला संधी दिली आणि त्याच्यानंतर हा एक विचार मी आपल्यासमोर व्यक्त करू शकतो. सर तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर घ्या 82370. माझं नाव निलेश छडवेलकर. 82370 82801. नवीन सांगतो 82370 82801. 82 370 82 801. धन्यवाद सर. तर सर्वात तुमची आणि आमची म्हणजे आनंदाची बातमी, लेक्चर कॅन्सल झाल्यावर आपल्याला सगळ्यांना जो आनंद होतो तो आपण पुराणिक सरांच्या परमिशननी केलेला आहे खरंच. पण आमच्या टीचरचा तरी हाच अनुभव आहे आपलं, एक की लेक्चर कॅन्सल झालं की आपल्याला का होतोच आणि मुलांना जास्त होतो.
आज आपण मुलांच्या ठिकाणी आहोत सर आम्ही. तर परंतु आपण ऑनलाईन सेशन मात्र जरूर घेऊ, कारण खूप महत्त्वाचं आहे पुढे. आणि बरेच प्रॉब्लेम्स आहेत, बाकी काही आहे, बरेच लांबून लोक आलेले आहेत. आता मॅडम म्हटल्या मी एकटीच आहे, तसं नाही आहे. निम्मे लोक खूप ठिकाणावरनं आलेले आहेत. तर फोटो सेशन एक 5 मिनिटात आपण करून घेऊ. त्याच्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, सर्टिफिकेट मिळेल. फक्त ग्रुप वाईज ग्रुप हां आणि व्हॉलेंटियर्सला फोटो इसी से लेना नहीं, इसका वीडियो ही रहना है. फोटो कौन लेने वाला है? फक्त सब्जेक्ट जर काय देणार होतं तेवढं टायटल बघायचे रिक्वेस्ट आहे आणि नंतर आपण ते ऑनलाईन सेशन कंटिन्यू करू. और मेरे प्यारे दोस्तों, आप कहेंगे कि आप तो अंकल या फिर प्यारे दोस्तों क्यों बोल रहे हैं, तो इसका मेरा कहने का ये अर्थ है कि आप मेरे दोस्त हो और दोस्त तो इसलिए प्यारे हो, और जो प्यारे नहीं तो दोस्त कैसे बन सकते हैं. और दोस्ती के लिए कोई उम्र की मर्यादा नहीं रहती. अब सब साइंस प्रेमी, मैं भी आपके साथ हूँ. तो जो मैं आपको प्रोजेक्ट करना चाहता था वो क्विकली 1-2-4 स्लाइड में दिखाना चाहता हूँ, क्योंकि कुछ बड़ी चीज़ अगर सीखनी है तो सिंपल टू कॉम्प्लेक्स हम लोग जा सकते हैं. इसलिए मेरा जो एफर्ट्स है कि कुछ आपको सिंपल एक्सपेरिमेंट के बारे में बताऊँ कि आगे चल के ये आप खुद करके देख सकते हैं और कुछ नया सीख सकते हैं. तो अभी समय के अभाव से जो मैं आपको दिखाना चाहता था वो तो अभी संभव नहीं है. फिर भी ये स्लाइड से कि आपको पता चल जाएगा कि मैं किस के बारे में आपसे बात करना चाहता था और क्या आपसे बताना चाहता था. इसी की जो PDF फाइल है जो मैंने साइंस फोरम को ऑलरेडी दे दी है, तो वो सर आपको ग्रुप में भेज सकते हैं. कुछ सामने भी मैंने दिखाने के लिए लाए हैं, अलग अलग पेंसिल्स हैं जो मेरे एक्सपेरिमेंट का भाग था, मेरे प्रयोग का. तो इसी से थोड़ा सा क्विक ग्लांस से, इससे आप मानो कि आप विमान में बैठे और जल्दी नासिक के ऊपर से आगे से जा रहे हैं. तो ये जो एक्सपेरिमेंट है ये सिंपल ऐसे देखा तो बहुत सादा है, लेकिन बहुत कुछ सिखाता है. मेरी PDF फाइल जो साइंस फोरम के पास है वो आप जरूर, जिससे आपको समय मिलेगा तभी पढ़िए, और जो कुछ आपके सवाल है उसके मैं आंसर देने की आपको कोशिश करूँगा. यहाँ तो मेजॉरिटी में महिला वर्ग है, तो अच्छी बात है कि मैकेनिकल इंजीनियरिंग से इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रिकल में ज़्यादातर महिलाओं का प्राधान्य रहता है, जो अच्छी बात है. क्योंकि मैकेनिकल में कुछ अगर नहीं हो रहा है तो आप हैमर लेकर उसको ठीक कर सकते हैं, लेकिन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल में ऐसी कोई बात नहीं है कि जो आप हैमर से ठीक कर सकते हैं. तो इसीलिए जो चीज़ है ये जो हाइपोथेसिस बेसिस पे है, लेकिन एक बार अगर कंसेप्ट समझ में आया तो आप बहुत कुछ कर सकते हैं. और इलेक्ट्रिसिटी ऐसी चीज़ है कि जो आपको एक अलग तरह की ताकत देती है कुछ नया बनाने की, नया करने की. तो ये इतना शॉर्टेस्ट और क्विकेस्ट प्रेजेंटेशन इसके पहले मैंने कभी दिया नहीं, क्योंकि आज आपने मुझे इसका मौका दिया. जैसा आप बोलते हैं कि इलेक्ट्रिकल्स फॉर डमीज, यानी 3 दिन में आप इलेक्ट्रिकल इंजीनियर बन जाओ, या इलेक्ट्रॉनिक्स फॉर डमीज, तो मैं कहूँगा कि इलेक्ट्रिसिटी सिंपल एक्सपेरिमेंट इन 3 minutes. I hope I am successful in my efforts, and I sincerely thank organization for giving this opportunity. आप मेरे आज से दोस्त बन गए, कल मैं नहीं अटेंड कर पाया. हमेशा खुद दोस्त रहेंगे, दोस्ती कभी टूटती नहीं. तो मेरे प्यारे दोस्तों, आपको मेरा
मनपूर्वक सलाम और मेरी शुभेच्छा कि आप आगे बढ़ के कुछ ना कुछ तो विशेष बने, और उसके लिए अगर मेरी कुछ सहायता हो सकी तो मैं जरूर करूँगा। अभी मतलब करने के ऐसा है कि बहुत सारे लोगों को हिंदी गाने का शौक रहता है, लेकिन साइंस का नहीं रहता। बहुत सारे लोग जो साइंटिस्ट हैं वो बोलते हैं कि हिंदी गाने सुनने के लिए हमें टाइम नहीं, लेकिन मेरे जो व्हाट्सएप फेसबुक के जो आर्टिकल्स रहते हैं, लेख तो मराठी में मैं लिखता हूँ पॉपुलराइजेशन का, जिसको साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग मैथ्स का स्टेम एक्टिविटी, तो मेरे बहुत सारे विज्ञान विषय लेख की शुरुआत पुराने हिंदी गानों से होती है कि जो लोगों को परिचित है, जो लोगों को आते हैं, लेकिन वो सब्जेक्ट ऑटोमेटिकली साइंस पे आ जाता है। तो हो सकता है कि शायद महाराष्ट्र में या इंडिया में मैं ऐसा अकेला हूँ कि मेरे विषय की शुरुआत गाने से होती है और अंत साइंस से होता है, और उनका जो जॉइंट है, जो साधना जो है, मेरे आर्टिकल में आपको पढ़ने के लिए मिलेगा। कृष्ण पुराणी का फेसबुक व्हाट्सएप से देख लीजिए। अभी तक मेरे हिसाब से कम 1000 से ज़्यादा मैंने आर्टिकल लिखे होंगे। तो नासा और इसरो और स्पेस से मेरे बहुत रुचि के सब्जेक्ट हैं। तो इसी के लिए मैं आपने जो मुझे टाइम दिया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आपका आभार भी मानता हूँ। धन्यवाद। बघा, सायन्स फोरमकडे किती एक्सपर्ट आहे, 5 मिनिटात आपल्या रिक्वेस्टनी सरांनी आवरलं, परंतु आपण ऑनलाईन घेणार आहे म्हणून ही मुभा दिली. आणि प्रॉब्लेम्स पण आहेत, बरेच बाहेरचे लोक म्हणजे बाहेरचे शिक्षक आहेत आणि काही जणांनी आम्हाला रिक्वेस्ट केली. पण आता फोटो सेशन आपण एक 2 मिनिटात म्हणजे 10 मिनिटात होईल, प्रत्येक याला 1 मिनिट लागेल. तर ग्रुप 1 इथे येऊन इकडे मागे उभं राहायचं. ग्रुप 1 नावं तुम्ही नोंद केलेली असेल. ग्रुप 1 नावं नोंद केली नसेल तर मग ते त्यांचे फोटो होणार नाही. ग्रुप 1 कोण कोण असतील पटकन या. आहेत का नावं नोंद केलेली तुमच्याकडे? हां, ग्रुप 1 फक्त हे आपण काढून घेऊ. लाईट ऑन करून घ्या. लाईट ऑन करून म्हटले आणि तुमचा फोटो झाला की तुम्हाला लगेच ते 10च्या 10 सर्टिफिकेट तिथे मागे मिळते. एक 10 मिनिटात प्रोग्राम झाला पाहिजे. ग्रुप 1 पाठीमागे उभं राहा. ग्रुप 1 10 मेंबर्स नाही आहे. सर बसून घेतो. लाईट दोन्ही ऑन केलेत मागचे? श्रीकांत लाईट ऑन केले? हा, इथले सगळे ऑन केले तरी चालतील. हो गया. तुम्ही लगेच इकडनं सर्टिफिकेट घ्या. ग्रुप 2 ग्रुप 2 ग्रुप डिस्प्ले कर देंगे क्या? ग्रुप हां, हे सर्व आपण लगेच ग्रुपमध्ये टाकून देणार आहे. आता थोड्या वेळात टाकले जातील. लांडगे सर, तुम्ही कुठेतरी उभं राहा ना. ग्रुप 2 ग्रुप 3 ग्रुप 2 ने लगेच सर्टिफिकेट घ्यायचं आहे. फक्त तो ग्रुप गेल्याशिवाय तिथे गर्दी करू नका. ग्रुप 3 आमची अशी विनंती की लांडगे सर आणि प्रवीण जोशी सर हे सुद्धा या फोटोवर अपेक्षित आहे. मी अनाउन्स करते. ग्रुप 4 members.
ग्रुप 5 आ गए ना इधर वाला ग्रुप 6 ग्रुप 7 यानंतर ग्रुप 8 रेडी राहायचं आहे. ग्रुप 8 ग्रुप 9 रेडी राहायचं आहे. ग्रुप 9 ग्रुप 10 ने रेडी राहायचंय. ग्रुप 10 हा, एक मिनिट. मी सांगतो त्या पद्धतीने फोटो काढा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सारे ग म प ध नी म्हटल्यानंतर सगळ्यांनी नी म्हणायचं आणि त्यावेळेस फोटो काढायचे. ओके. सारे ग म प ध नी. सगळ्यात एकदम फोटो तुमचा आलेला आहे. किती गर्दी झाली?